हॅलो मित्रांनो, नीट ॲस्पिरंटसाठी प्रत्येक ट्यूसडेला मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. या व्हिडिओमध्ये बायोलॉजीसाठी टिप्स, ट्रिक्स, इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजीज आणि इम्पॉर्टंट डिस्कशन असणार आहे. सप्तर्षीचा ॲप तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड केलेला असेलच. जर नसेल केला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तर हा ॲप नक्कीच डाउनलोड करा. सो विदाउट वेस्टिंग मच टाईम, लेट्स स्टार्ट फॉर टुडेज डिस्कशन. मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टरमध्ये आपल्याला मॉडिफिकेशन्स पाहायला भेटतात आणि हे नीट या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण बऱ्याच वेळा आपल्याला ह्या मॉडिफिकेशन्समध्ये खूप कन्फ्युजन होतं. आजचं जे डिस्कशन होणार आहे ते ह्या 3 पर्टिक्युलर ऑर्गन्समध्ये, एस्पेशली रूट, स्टेम आणि लीव्स या तिघांमध्ये जे मॉडिफिकेशन्स होतात ते कुठले कुठले प्रकारचे मॉडिफिकेशन्स आहेत आणि ते आपण कसे लक्षात ठेवायचे त्याच्याबद्दल आज डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहायला नक्कीच विसरू नका. सो लेट अस स्टार्ट डिस्कसिंग ऑन द डिफरंट मॉडिफिकेशन्स इन रूट, स्टेम्स आणि लीव्स. सुरुवात करताना आपण जो पहिला ॲस्पेक्ट सुरुवात करतोय तो आहे टू अंडरस्टँड द मॉडिफिकेशन इन रूट्स. सो वेन वी टॉक अबाउट रूट्स, आपण सगळ्यांना माहिती आहे की हे जे रूट्स असतात ना, हे रूट्स 2 प्रकारांमध्ये डिवायडेड आहे. हे आपल्याला माहिती आहे. कुठले प्रकार आहे? द फर्स्ट टाईप इज कॉल्ड एज टॅप रूट सिस्टम आणि जो दुसरा प्रकार आहे तो आहे, येस यू हॅव गेस्ड इट राईट, फायब्रस रूट सिस्टम. हे 2 जे आहेत ते प्रॉमिनंट रूट सिस्टीम असतात प्रत्येक प्लांटमध्ये. पण काही प्लांटमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अदर दॅन द रूट्स देर आर सम डेव्हलपमेंट्स विच विल सपोर्ट द प्लांट अँड अराइज फ्रॉम डिफरंट पार्ट्स. यांना आपण म्हणतो ॲडव्हेंटिशियस रूट्स. Usually, adventitious roots are major aspects in modification. तर आपल्याला पाहायचं आहे की कुठल्या प्लांटमध्ये रूट्समध्ये मॉडिफिकेशन घडलेलं आहे आणि ते मॉडिफिकेशन का घडलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट इम्पॉर्टंट मॉडिफिकेशन. जे पहिलं मॉडिफिकेशन आहे ते आहे स्वोलन स्टोरेज. मी जे शब्द लिहितोय ते आपल्याला माहिती हवेत, हे आपण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पहिला इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे स्वोलन आणि स्टोरेज. स्वोलन स्टोरेज म्हणजे काय? असे रूट्स ज्यांच्यामध्ये रूट जे आहेत ते स्वेल झालेले आहेत. ओके, लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ पोटॅटो. विच पोटॅटो? स्वीट पोटॅटो. बाय द वे, एक लक्षात ठेवा, पोटॅटो म्हणजे नॉर्मल पोटॅटो असतो तो स्टेमचं मॉडिफिकेशन आहे आणि स्वीट पोटॅटो हा कशाचा मॉडिफिकेशन आहे? रूटचा. देन वी हॅव अदर एक्झाम्पल लाईक जिंजर. प्रत्येक मॉडिफिकेशनचे 2 मिनिमम एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हा झाला पहिला मॉडिफिकेशन व्हेन द रूट्स आर स्वेलिंग. मॉडिफिकेशन नंबर 2, लेट अस अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली अबाउट द ॲस्पेक्ट्स इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की काही प्लांट असतात, फॉर एक्झाम्पल बनियन ट्री, त्यामध्ये आपल्याला हँगिंग रूट भेटतात. सो दिस हँगिंग रूट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्रॉप रूट्स. ठीक आहे. कुठल्या प्लांटमध्ये सांगितलं मी? येस, यू ऑल आर गेसिंग इट राईटली, इट इज बॅनियन ट्री. सो बॅनियन ट्रीमध्ये आपल्याला लक्षात येतं की जे ब्रांचेस आहेत ते ब्रांचेस असे खाली चाललेले आहेत आणि ते खाली जाऊन काय करतात? दे डिप इनसाइड द ग्राउंड अँड दे फॉर्म न्यू रूट्स. बरोबर की नाही? सो दे फॉर्म अ न्यू प्लांट. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ, एस्पेशली दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ प्रॉप रूट्स. बरोबर की नाही? ह्या दुसरा प्रकारचा मॉडिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. लेट अस मूव अहेड अँड अंडरस्टँड अबाउट सम मोर एक्झाम्पल्स लाईक मेज प्लांट. मेज प्लांटमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जो प्लांट आहे ना, त्या प्लांटच्या बरोबर बेस पार्टला, से फॉर एक्झाम्पल इफ दिस इज मेज, इथे त्याचे फायब्रस रूट्स आहेत. ओके, या फायब्रस रूटच्या वरती आपल्याला असं लक्षात येतं की इन दिस एरिया इथे काही रूट फॉर्म झालेले आहेत आणि त्यांचंही काम सपोर्ट आहे किंवा अटॅचमेंट आहे. बरोबर. हे जे प्रकारचे रूट्स असतात यांना आपण म्हणतो स्टिल्ट रूट. एक्झाम्पल काय घेतलं मी आता? मेज. इज इट ओके? ही झाली 3 मेजर मॉडिफिकेशन इन प्लांट्स, एस्पेशली आय एम टॉकिंग अबाउट द हायर प्लांट्स. चौथं मॉडिफिकेशन आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मॉडिफिकेशन, जर आपण एक नाव ऐकलं मँग्रूव्ज, तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे मँग्रूव्ज आहे ना, हे मँग्रूव्ज मार्शी एरियामध्ये ग्रो करतात. आता मार्शी एरिया म्हणजे काय? मार्शी एरिया म्हणजे एक असं रिजन जिथे दलदल आहे,
बरोबर की नाही. पाणी कमी आहे, सॉल्टी आहे आणि त्या सॉल्टी दलदलमध्ये त्या पर्टिक्युलर प्लांटला ग्रो करायचं आहे. फॉर एक्झाम्पल रायझोफोरा हा प्लांट ज्यावेळेस तिथे ग्रो करतो त्यावेळेस तो काय करतो, त्याचे रूट जमिनीच्या बाहेर काढतो है ना, आणि हे रूट जे आहेत ते जमिनीच्या बाहेर येऊन ब्रीदिंग करतात, राईट. सो बेसिकली दिस टाइप ऑफ रूट्स आर कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर्स. सो हिअर द मॉडिफिकेशन ऑफ द रूट इज फॉर ब्रीदिंग, लक्षात घ्या. सो कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर. एक्झाम्पल रायझोफोरा. अदर दॅन दिस देर आर डिफरंट टाइप ऑफ मॉडिफिकेशन. पण जे NCERT मध्ये आहे ना आपण त्याच्यावरतीच फोकस करायचं. आलं लक्षात. मला माहिती आहे मला भरमसाठ इन्फॉर्मेशन घ्यायची खूप इच्छा असते, पण तसं काही करू नका. कारण पूर्ण नीट हे जे एक्झाम आहे ते कशावरती बेस्ड आहे, इट इज टोटली बेस्ड ऑन NCERT. सो आय होप मॉडिफिकेशन इन रूट्स इज क्लिअर. CS or नो. अरे हो, पुढे जायच्या आधी सांगायचं विसरलोत मी, तुम्हाला सप्तर्षी क्लासेसनी जो ॲप दिलेला आहे, आपला जो सप्तर्षी क्लासेसचा ॲप आहे, त्या ॲपवरती आपण बरेचसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. त्यामधला एक कोर्स आहे क्विक शॉर्ट्स इन बायोलॉजी. त्यामध्ये तुम्हाला 1 शॉट लेक्चर भेटणार आहे प्रत्येक चॅप्टरवरती. म्हणजे 25 ते 30 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण चॅप्टर मी रिवाईज करून दिलेला आहे. त्यामुळे तो पर्टिक्युलर कोर्स पाहायला नक्कीच विसरू नका. तो कोर्स पहा आणि त्याला सबस्क्राईब पण करा. इज दॅट क्लिअर. दुसरं इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, ह्या वर्षी आपण जुलैमध्ये येस वी आर लॉन्चिंग अ नीट रिपीटर्स बॅच, एस्पेशली फॉर दोज ॲस्पिरंट ज्यांना आपला स्कोर बूस्ट करायचा आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBSसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्या कोर्सच्या लॉन्चसाठी आहात ना तुम्ही रेडी, लवकरच राहायचं आहे. लेट्स गो अहेड अँड डिस्कस अबाउट द सेकंड मॉडिफिकेशन विच इज द मॉडिफिकेशन इन STEM. Now when I talk about STEM modification, लक्षात घ्या STEM हा जो पार्ट असतो ना, this basically part has the major job of growing state on the axis and its attachment and its support to the leaves, fruits and flowers. बरोबर की नाही. ती मेन ॲक्सिस असते, म्हणजे त्याचं काम आहे फक्त सपोर्ट देणं, जे फ्रूट्स आहेत लीव्स आहेत त्यांना अटॅचमेंट देणं. पण हे सोडून जर स्टेम काही वेगळं काम करायला लागली तर त्याला आपण म्हणतो मॉडिफिकेशन. सो लेट अस अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली व्हॉट आर द डिफरंट मॉडिफिकेशन इन STEM. द फर्स्ट टाइप ऑफ मॉडिफिकेशन दॅट वी ऑब्झर्व आर कॉल्ड ॲज अंडरग्राउंड स्टेम्स. We have an example over here. Say for example Colocasia किंवा पोटॅटो. ह्या दोन प्लांटमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जी स्टेम आहे ना, ही स्टेम अंडरग्राउंड गेलेली आहे, जमिनीच्या खाली गेलेली आहे, आणि हे जे पर्टिक्युलर ग्रोथ झालेली आहे स्टेमची ती स्वोलन पण आहे. इज इट क्लिअर. दॅट इज कॉल्ड ॲज अंडरग्राउंड स्टेम. कळली का कन्सेप्ट तुम्हाला अंडरग्राउंड स्टेमची. व्हेरी गुड. म्हणजे हे जमिनीच्या खाली जातात. कुठला एक्झाम्पल, कोलोकॅशिया झाला, पोटॅटो झाला. दुसरं जे मॉडिफिकेशन आपण पाहणार आहोत त्याला आपण म्हणतो टेंड्रिल. टेंड्रिल म्हणजे काय. लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ क्युक्युंबर है ना, किंवा पंपकिन. हे जे दोन प्लांट आहेत आपल्याला असं लक्षात येतं की यांच्यामध्ये जी स्टेम आहे ना ती स्टेम पातळ झालेली आहे आणि ती काय करते, ती एखाद्या अटॅचमेंटला एखाद्या सपोर्टला अटॅच करते आणि त्याच्या अवतीभोवती फिरते. त्याला म्हणतो आपण टेंड्रिल. काय म्हणतो. येस. त्या टेंड्रिलचं फंक्शन इथे मेजर सपोर्ट नाही आहे, त्याचा काही भार घेणं नाही आहे, पण ते काय करते, जस्ट अन अटॅचमेंट टू ग्रो आहे. ठीक आहे. सो दिस इज सेकंड टाइप ऑफ मॉडिफिकेशन टेंड्रिल विच इज द एक्झाम्पल क्युक्युंबर आणि पंपकिन. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे आपल्याला पाहायचं आहे दॅट इज अबाउट थॉर्न्स. व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट अबाउट थॉर्न्स. आपल्याला असं लक्षात येतं की काही प्लांट आहे, से फॉर एक्झाम्पल सिट्रस फ्रूट्स है ना, यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जी स्टेम आहे ना त्या स्टेममध्ये मॉडिफिकेशन झालं आहे आणि त्या स्टेमपासून असे काटे बाहेर आलेले आहेत. लिंबू काढला असेल तुम्ही एखाद्या झाडावरनं, ज्यावेळेस आपण हा लिंबू काढतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला ते काटे बोचतात. बरोबर की नाही, टोचतात. हे जे काटे आहेत ते काय आहेत, दीज आर द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अनदर मॉडिफिकेशन फॉर स्टेम. नेक्स्ट मॉडिफिकेशन.
फ्लॅटन्ड स्टेम्स. एक प्लांट आहे त्याचं नाव आहे ओपनशिया. आता या ओपनशियामध्ये काय पाहायला भेटतं, जी स्टेम आहे ना ती फ्लॅट झालेली आहे, लक्षात घ्या. अशी फ्लॅट होती ती, आणि फ्लॅट झाल्यानंतर त्याच्यामध्ये क्लोरोफिल दिसतं आपल्याला, भरपूर प्रमाणात आपल्याला तिथे क्लोरोफिल दिसतं. जर ही स्टेम फ्लॅट झाली आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला क्लोरोफिल दिसलं तर काय होतं, द स्टेम स्टार्ट्स परफॉर्मिंग फोटोसिंथेसिस, विच इज ॲक्च्युली नॉट द मेजर जॉब ऑफ स्टेम. हे तुम्ही वाचले पण आहे की स्टेम अर्लियर स्टेजमध्ये ज्यावेळेस ती यंग असते त्यावेळेस ग्रीन कलरची असते, पण ज्यावेळेस ती मॅच्युअर होते, एज होते, त्यावेळेस तिचा कलर काय होतो, येस ब्राऊन होतो. पण इथे तसं नाही आहे, हे लाईफटाईम कुठल्या कलरमध्ये असतो, ग्रीनमध्ये असते, आणि इट्स जॉब इज फोटोसिंथेसिस. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड. The next type of modification that we are going to talk about is specially for those particular plants जे काहीतरी वेगळे आहात, जे काहीतरी डिफरंट टाईप ऑफ बिहेवियर दाखवतात. What are those behavior? Say for example, lateral branches. Okay, we have many good examples like mint किंवा chrysanthemum. ह्या लॅटरल ब्रांचेसमध्ये सुद्धा बरेच मॉडिफिकेशन आहे, पण आपण जास्त डिटेलमध्ये नाही जायचं. वेन यू टॉक अबाउट लॅटरल ब्रांचेस, स्टेम काय करतं, आपली ब्रांच कधी कधी अंडरग्राऊंड घेऊन जातो है ना. अंडरग्राऊंड घेऊन गेला की ती अंडरग्राऊंड स्टेम काय करते, जर्मिनेट करते आणि त्याच्यापासून रूट्स बाहेर येतात, म्हणजे तिथून एक नवीन प्लांट क्रिएट झाला. सो हिअर द लॅटरल ब्रांचेस आर गोइंग डाऊन. इज इट ओके? वी हॅव अनदर गुड एक्झाम्पल. लेट अस टॉक एन एक्झाम्पल ऑफ अ प्लांट कॉल्ड ॲज इकॉर्निया. हा एक ॲक्वॅटिक प्लांट आहे, किंवा पिस्टिया है ना. ह्या दोन प्लांटमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जी स्टेम आहे ना ती थोडीशी पाण्याखाली गेलेली आहे, अंडरग्राऊंड गेलेली आहे, आणि इट इज रायझिंग गिविंग राईज टू बंचेस. असे बंचेस देते ती, मग पुढे जाते परत बंचेस, मग पुढे जाते परत बंचेस. आलं लक्षात सगळ्यांना? सो दिस इज हॅपनिंग, दिस इज अ मॉडिफिकेशन विच इज हॅपनिंग इन द लॅटरल ब्रांचेस. एस्पेशली वेन आय टॉक अबाउट लॅटरल ब्रांचेस, एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, द रॉझेट है ना. when I talk about rosette, especially when I talk about rosette, you have to remember the rosette of leaves, okay, and the tuft of roots. हे मॉडिफिकेशन असतं ह्या लॅटरल ब्रांचेसमध्ये. इज इट ओके? सो मस्ट रिमेंबर नेम्स, that is rosette of leaves आणि tuft of roots. Is this clear with everyone? Yes, no? इझी आहे ना, सगळं सोपं आहे, एकदम सोपं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पट्टापट माइंडमध्ये टाकायचं आहे, पूर्ण चॅप्टर खल्लास. नेक्स्ट वन, द लास्ट टाईप ऑफ मॉडिफिकेशन वी आर फोकसिंग ऑन इज कॉल्ड एज लीव्स. आपण सगळ्यांनी लीव्स पाहिलेले आहेत, आपल्याला माहिती आहे लीव्सचा स्ट्रक्चर कसा असतो, बेसिकली लीव्समध्ये काय काय असतं है ना. जर तुम्ही एखादा लीव्स पाहिला, तो एखाद्या ब्रांच होते अटॅच आहे, तर हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, छोटासा लीफ. बोला बोला. येस, टिप्यूल, करेक्ट. हा जो पार्ट आहे याला डेट म्हणतो, स्टॉक म्हणतो, याला आपण काय म्हणतो, पेटियोल. हे झालं मिड ड्रिप. ज्यावेळेस आपण लीफबद्दल बोलतो, लक्षात घ्या, लीफबद्दल बोलताना आपल्याला असं लक्षात येतं की हे लीफसुद्धा फोटोसिंथेसिस व्यतिरिक्त दुसरे कामं करतात. लीफचं मेजर काम काय आहे आपल्याला माहिती आहे. लीफचं मेजर काम आहे टू परफॉर्म फोटोसिंथेसिस, बरोबर की नाही. तर फोटोसिंथेसिस तर लीफ करणारच आहे, पण ते सोडून कधी कधी दुसरे फंक्शनिंग करतात. ते कुठले कुठले फंक्शनिंग आहे त्याला आपण एनालिसिस करणार आहोत. त्यातला जो पहिला फंक्शन आहे, इट इज रेफर टू एज टेंड्रिल्स. आता टेंड्रिल म्हणजे काय, जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हा जो लीफ आहे ना, असंच सर्क्युलेटेड फॉर्ममध्ये पुढे ग्रो करतो है ना. आणि तो फक्त एवढंच ग्रो करत नाही आहे, तो इट विल ऑल्सो अटॅच. कशात पाहायला भेटतं आपल्याला पाहायला भेटतं हे गार्डन पीजमध्ये. इज इट ओके? दीज आर अनदर मॉडिफिकेशन ऑफ लीव्स. येस, अटॅचमेंटसाठी. दुसरं मॉडिफिकेशन आहे त्याला आपण म्हणतो स्पाइन्स. म्हणजे जे लीव्स असतात ना ते काय बनतात, छोटे छोटे काटे बनतात. अगदी बरोबर. आता हे काटे कशासाठी बनतात, द मेजर रिझन वाय दिस लीव्स बिकम काटे इज फॉर डिफेन्स, राईट. हे जे आहे स्वतःचं प्रोटेक्शनसाठी ते बनतात. एक्झाम्पल कॅक्टस है ना. देन वी हॅव अनदर प्लांट अँड अ व्हेरी फेमस प्लांट कॉल्ड एज ऑस्ट्रेलियन अकॅशिया.
ह्या प्लांटमध्ये आपल्याला काय लक्षात येतं की असं पाहायला भेटतं की ह्या प्लांटमधला जो लीफ आहे ना तो लीफ काय झाला आहे, डिजनरेट झाला आहे, कंडेन्स झाला आहे, कॉम्प्रेस झालेला आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच प्लांटमधला जो पेटिओल पार्ट आहे, कुठला पार्ट आहे, पेटिओल, हा पेटिओल काय करतो, तो मॉडिफाय होतो अँड दिस पेटिओल परफॉर्म्स, बोला काय परफॉर्म करेल तो, येस इट इज परफॉर्मिंग फोटोसिंथेसिस. दिस इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट अबाउट मॉडिफिकेशन, राईट. आणि सगळ्यात शेवटचं मॉडिफिकेशन जो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विच इज कॉल्ड एज द इन्सेक्टिव्होरस नेचर, इन्सेक्टिव्होरस लीव्स म्हणजे वाघाचे पंजे. दिस इज अ लीफ प्लांट विच इज कॉल्ड ॲज, नाव माहिती असेल तुम्हाला, हे आहे पिचर प्लांट. जसा इथे मच्छर वगैरे काही येऊन बसलं की लगेच हा लीफ बंद होतो त्याच्या सेन्सनी आणि त्याला ते खाऊन टाकतात, डायजेस्ट करून टाकतात. सो दिस प्लांट्स आर मॉडिफिकेशन्स ऑफ लीव्स. इथे लीव्स इन्सेक्टिव्होरस झालेले आहेत. व्हेरी गुड एक्झाम्पल वी हॅव पिचर प्लांट. ओके. आणि दुसरा जो एक्झाम्पल आहे तो आहे व्हीनस फ्लायट्रॅप. सगळे मुद्दे सगळ्यांना क्लिअर झालेले आहेत का? हा मॉर्फोलॉजीचा मर्म आहे, लक्षात घ्या. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टरमधला मर्म जे नीट ह्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारली जातात. इज इट ओके? सो आय होप यू हॅव लाईक टुडेज डिस्कशन. जर तुम्हाला यातलं काही कंटेंट कळलं असेल, वेल अँड गुड. काही कळलं नसेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळू द्यात. तुमचे व्ह्यूज या पर्टिक्युलर व्हिडिओवरती नक्कीच कळून देत. ओके. जसं मी सांगितलं आपला नीटचा रिपीटर बॅचसाठी एक कोर्स लवकरच लॉन्च होतं आहे जस्ट आफ्टर द नीट एक्झामिनेशन. तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला टचमध्ये राहत चला. बायोलॉजीचे प्रत्येक व्हिडिओज आता लवकरच येत जाणार आहे. सो कीप इन टच. सी यू देन. बाय. टेक केअर.